तर नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका जबरदस्त बातमीबद्दल. एक असा महत्त्वाचा सरकारी निर्णय जो पेरणीच्या खर्चाचं अख्खं गणितच बदलून टाकू शकतो. मग हा निर्णय नेमका आहे तरी काय आणि याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? चला तर मग एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. आणि ही आहे ती मोठी घोषणा, ती हेडलाईन. शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क आता पूर्णपणे माफ. हो, अगदी बरोबर ऐकलत. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की 2 लाख रुपयांपर्यंतचं शेतीसाठी कर्ज घेताना जो स्टॅम्प ड्युटीचा खर्च यायचा तो आता पूर्णपणे माफ झाला आहे. शेतकऱ्यांसाठी हा खरंच एक खूप मोठा आर्थिक दिलासा आहे. आता लक्षात ठेवण्यासारखी रक्कम आहे 2 लाख रुपये. म्हणजे ही जी मुद्रांक शुल्क माफी आहे ती 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आहे. या रकमेपर्यंतच्या कृषी कर्जावर आता 1 रुपयाही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही. आणि साहजिकच आहे, याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार? तर आपल्या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना. पण मग प्रश्न येतो की ही सवलत सुरू कधीपासून होणार? तर ही तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026. ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण या तारखेपासून किंवा त्यानंतर जे कर्ज घेतलं जाईल फक्त त्याच कर्जावर ही मुद्रांक शुल्क माफी लागू होणार आहे. ओके, तर आतापर्यंत आपल्याला मूळ बातमी समजली. आता जरा याच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया की ही मुद्रांक शुल्क माफीची योजना नक्की आहे काय आणि ती काम कशी करणार आहे. सगळ्यात आधी हे मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणजे नेमकं काय असतं? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा सरकारी टॅक्स आहे. जेव्हा कुठलाही कायदेशीर कागदपत्र बनवला जातो, जसं की कर्ज करार, तेव्हा त्यावर हा कर भरावा लागतो. या करामुळेच त्या कागदाला कायदेशीर मान्यता मिळते. पण याचा अर्थ काय? तर कर्ज हातात येण्याआधीच शेतकऱ्यांच्या खिशातून हा पैसा खर्च होत होता. मग आता पुढचा प्रश्न की या माफीचा फायदा नेमका कोणाकोणाला मिळणार? तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. दुसरं म्हणजे जे शेतकरी कृषी किंवा पिकाशी संबंधित कर्ज घेणार आहेत त्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि तिसरी अट म्हणजे कर्जाची रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असायला हवी. महत्त्वाचं म्हणजे यात फक्त कर्ज करारच नाही तर गहाणखत किंवा हमीपत्रासारख्या कागदपत्रांवरही ही सूट लागू होईल. आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण मनात एक शंका येऊ शकते की ही केवळ एक घोषणा आहे की यामागे काहीतरी अधिकृत आधार आहे? हे खरंच सरकारी धोरण आहे का? चला, आता आपण याचाच पुरावा बघूया. तर आता आपण थेट त्या सरकारी कागदपत्रावर नजर टाकूया, ज्याच्या आधारे आपण हे सगळं बोलत आहोत. म्हणजे या घोषणेची सत्यता आपल्याला तपासून पाहता येईल. आणि हे आहे ते अधिकृत कागदपत्र, महाराष्ट्र शासनाचं राजपत्र, ज्याला आपण ऑफिशियल गॅझेट म्हणतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही सरकारी निर्णय तेव्हाच कायदेशीर मानला जातो जेव्हा तो या राजपत्रात प्रसिद्ध होतो. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की ही केवळ घोषणा नाही, तर या धोरणाला एक पक्का कायदेशीर आधार मिळालेला आहे. चला, या राजपत्रातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर पटकन नजर टाकूया. हा जो आदेश आहे तो महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाअंतर्गत काढण्यात आला आहे, म्हणजे याला कायद्याचा आधार आहे. हा आदेश महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाने निघाला आहे आणि महसूल व वन विभागाने तो प्रसिद्ध केला आहे. आणि पुन्हा एकदा लागू होण्याची तारीख आहे 1 जानेवारी 2026. पुढील आदेशापर्यंत. खाली सहसचिव सत्यनारायण बजाज यांची सही सुद्धा आहे. हे सगळे तपशील आपल्याला सांगतात की हा एक 100% अधिकृत निर्णय आहे. ठीक आहे, आता कायदेशीर बाजू तर स्पष्ट झाली, पण या सगळ्याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? त्यांच्यासाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? आता यावर बोलूया. या योजनेचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय? तर कर्ज घेण्यासाठी जो सुरुवातीलाच खर्च करावा लागतो तो आता थेट कमी होणार आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं एक ओझं नक्कीच हलकं झालंय. आणि हा फरक किती मोठा आहे हे समजून घेऊया. बघा, 1 जानेवारी 2026च्या आधी काय व्हायचं? शेतकऱ्यांना कर्ज करारावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागायची, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढायचा. पण आता काय होणार आहे? आता 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज करारावर शेतकऱ्यांना 0 म्हणजे 0 स्टॅम्प ड्युटी लागेल. याचाच अर्थ हा पैसा आता थेट शेतकऱ्याच्या खिशातच राहणार आहे. जरा विचार करा, पेरणीचा हंगाम सुरू होतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी 1-1 रुपया किती महत्त्वाचा असतो. बियाणं घ्यायचंय, खतं घ्यायची आहेत, अशा वेळी पैशांची खूप गरज असते. अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक वेळी जर मुद्रांक शुल्काची रक्कम वाचली तर तो पैसा थेट शेतीच्या कामातच वापरता येईल. म्हणजे मदत अगदी योग्य वेळी मिळणार आहे. तर हे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक चांगलं आणि स्वागतार्ह पाऊल आहे, यात शंका नाही. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कृषी सुधारणांमधलं पुढचं पाऊल काय असेल? फक्त एवढा आर्थिक दिलासा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी पुरेसा आहे का? की यासोबतच त्याला योग्य बाजारभाव मिळणं किंवा चांगल्या पायाभूत सुविधा मिळणं यांसारख्या मोठ्या सुधारणांची सुद्धा तितकीच गरज आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावर विचार व्हायला हवा.